लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केले, तर इकडे काँग्रेसला वेगळीच चिंता सतावू लागले मंडळी. कारण भाजपनं राज्यातील बहुतेक हेलिकॉप्टर, चार्टर्ड विमानं ही आधीपासून बुक केले आणि हेच काँग्रेसच्या चिंतेचं कारण आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे आणि त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसला वेगळी चिंता सतावू लागली आणि ती म्हणजे चार्टर्ड विमान आणि हेलिकॉप्टरची. निवडणूक म्हटलं की नेत्यांचे हवाई दौरे हे ओघानं आलेच. एका दिवसात विविध मतदारसंघात पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर हे अत्यंत महत्त्वाचं साधन मानलं जातं आणि त्यामुळेच निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून चार्टर्ड विमान आणि हेलिकॉप्टर भाड्याने घेतले जातात. आता लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला हेलिकॉप्टर भाड्याने मिळणं कठीण झालंय. त्याला भाजप कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. भारतीय जनता पक्ष पैशाचं पुरच एवढं आहे की आता त्यांनी 90 नाही 95% हेलिकॉप्टर राज्यातील प्रचारासाठी बुक केले. ही मार्चपासून तर मेपर्यंत म्हणजे विरोधकांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर मिळूच नाही अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. गेल्या वर्षाअखेरीस झालेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांचा वापर झाला होता. खरं तर आज देशात विविध प्रकारचे हेलिकॉप्टर्स आणि चार्टर्ड विमान भाड्यानं उपलब्ध आहेत. त्यामध्ये चार्टर्ड विमान, जेट विमान, टर्बोक्रॉप, EW139, MD900 हेलिकॉप्टर, अगस्ता हेलिकॉप्टर, C90, B52, सेस जेट या छोटेखानी विमान आणि हेलिकॉप्टर्सला मोठी मागणी असते. तसंच त्यासाठी लाखो रुपये भाडं आकारलं जातं. जेट विमानासाठी तासाला 2 ते 4 लाख रुपये भाडं आकारलं जातं. टर्बोक्रॉप विमानासाठी 1.40 लाख, 2 इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरसाठी 3 ते 3.75 लाख, 1 इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरसाठी 90,000 ते 1 लाख रुपये भाडं आकारलं जातं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांचं बुकिंग केल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय. त्यावर भाजपनं ही प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांनी आता स्पष्टपणे कबूलच केलंय त्यांची कशा पद्धतीने दारुण हार होणार आहे आणि म्हणून आता त्यांनी रडगाणं गायला सुरुवात केली आहे. काय म्हणे तर प्रचारासाठी लागणारे सगळे हेलिकॉप्टर भाजपनं बुक केलेत. काय याच्या अगोदर निवडणुका झाल्या नाही? यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए विरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीत थेट लढत होण्याची शक्यता आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांच्या सभा जास्तीत जास्त मतदारसंघात व्हाव्यात यासाठी प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो. त्यामुळे चार्टर्ड विमान आणि हेलिकॉप्टर भाड्यानं घेण्याकडे पक्षांचा ओढा असतो. मात्र निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच चार्टर्ड विमान आणि हेलिकॉप्टरवरून राजकीय सामना रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.